हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर वाजले होते रात्रीचे 10:30। किचनचं काम आवरल्यानंतर मी ते कपड्यांच्या घड्या घालत होती। रात्र झाली होती, पण म्हटलं नकोच, ते काम पेंडिंग नको ठेवायला। कारण कसं, ज्या दिवशीची कामं त्याच दिवशी जर फिनिश केली ना, तर दुसऱ्या दिवशीच्या कामांना डिले होत नाही। कंटाळा आला होता खरं खूप, पण म्हटलं नकोच ते पेंडिंग ठेवायला। तर मी कपड्यांच्या घड्या घालून घेत होती। चला भेटूया आपण उद्या सकाळी। गुड नाईट, गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर दिवसभर तर मी काही शूट नाही केलं। हा जो व्हिडिओ शूट करते ना, हा संध्याकाळचा शूट करते, इव्हिनिंग टाईमचा। तर संध्याकाळी मी स्वयंपाकासाठी किचनमध्ये आली होती, पण बघते तर डाळींचे जे डबे आहेत ना, ते पूर्ण म्हणजे डाळी त्यातल्या संपलेल्या होत्या। तर म्हटलं चला रिफिल करून ठेवूया डाळी त्यामध्ये। तर मग सर्व असे कडधान्य डाळी मी सर्व असं डब्यांमध्ये रिफिल करून ठेवल्या। आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, माझा लसूण सोलताना ना, माझा चॉपिंग पॅड जो होता ना, तो तुटला होता। तर मग मी त्याचा नवीन चॉपिंग पॅड घेऊन आली होती। आणि आज मला करायचा होता मिरचीचा ठेचा, त्यामुळे मी इथे लसूण घेतला होता। आणि लसूण जो होता ना, तो मी आता आज खालीच फोडला, चॉपिंग पॅडवर नाही फोडला। कारण म्हटलं चॉपिंग पॅडवर जर फोडला ना, तर परत चॉपिंग पॅड फुटून जायचा। मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी इथे लसूण घेतला होता, त्यानंतर भरपूर साऱ्या मिरच्या घेतल्या होत्या। आज काही नाही, सिंपल मेनू करायचा होता, फक्त डाळ भात आणि मिरचीचा ठेचा। आणि मिरचीचा जो ठेचा आहे तो आमच्या घरामध्ये खूप आवडतो। आणि तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये ना, सध्या असा खूप मोठा लसूण येतोय विकायला। आधी कसं आपला असा छोटा लसूण मिळायचा। आणि लसूण मोठा असल्यामुळं ना, त्याची सालं खूप पटकन निघाली, म्हणजे खूप लवकर सोलला जात होता तो। असा भरपूर सारा लसूण सोलून घेतल्यानंतर मिरच्याही घेतल्या मी। या फार तिखट नाही आहे मिरच्या, त्यामुळे थोड्या जास्तच घेतल्या। त्यानंतर हा तवा जो आहे, हा लोखंडी तवा आहे। लोखंडी तव्यावरती आधी लसूण आणि मिरच्या टाकल्या, त्यानंतर थोडं साईडने असं ऑइल टाकलं आणि छान असं भाजून घेतलं लसूण आणि मिरचीला। इथे बघू शकता तुम्ही, छान अशी मिरची आणि लसूण दोन्ही पण छान असं भाजला गेलं आहे। लसूण आणि मिरची भाजून घेतल्यानंतर ते थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवलं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून ग्राइंड करून घेतलं। आणि मी ना असं ठेच्याला वरतून पण फोडणी देत असते। परत त्याच तव्यावरती मी थोडं तेल घेतलं आणि त्यामध्ये थोडे जिरे टाकले आणि मीठ टाकलं आणि असं छान असं याला ठेचा जो होता मिरची आणि लसूणचा, तो असा परतून घेतला।
तेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.